हां, तुमचं नाव? नमस्कार, हां. संदीप ताटे. हां, थोडं मोठ्यानं. नमस्कार, तुमचं नाव संदीप ताटे. आम्ही हां. मागच्या वर्षी पण इथे व्हिजिट केली होती हरभऱ्याला. हो. ते मागच्या वर्षी जानेवारी 12 तारखेला आला होता, तेव्हा हरभरा पाहिला होता. हो. ते NVRD 48 म्हणून नाव होतं. हो. ते छान निघलं का ॲव्हरेज आपलं 22 क्विंटलपर्यंत निघलं होतं. हो. तर आम्ही तर पुन्हा त्याच्या पाहून ह्या वर्षी सोयाबीन आणि तूर नेलं होतं. ते काय झालं, थोडंसं पावसामुळं आमचं म्हणजे निसर्गासमोर येईल निघलं बरं, ते थोडं फार कमीच निघलं. मग आम्ही नंतर पुन्हा आम्ही आता ह्या वर्षी हरभरा नेण्यासाठी आलो. हे नागर्डी आहे, मी संदीप ताटे. हां. यानं सोयाबीन पेरलं, त्याचं चांगलंच निघलं, आम्हाला चांगलंच निघलं ह्या वर्षी. आता हे तूर पण नेली, तूरही चांगलीच आहे. त्याच्यापासून 2 किलो नेली होती आम्ही. हो. आता ही जी तूर आहे तुम्ही नेली, थोडीशी 10-15 दिवस लेट जाते, कारण तिला पाणी जास्त झालं की लेट जाते. ही जात नाही, ही एकदम अर्ली बनवली आपण ल्युसिनचा वापर करून. तर आता फुलाची जी संख्या बघा आणि वाढ बघा आणि तोरंबा किती लांब आहे तिचा, हे बघा. म्हणजे हा जो तोरंबा आहे हा बघा किती लांब आहे. हे पण सीड येणे सुद्धा आम्हाला पाठवणारच होते बसवर, पण आम्ही स्वतः येऊन पावा येते म्हणून आम्ही ह्या उद्देशानं आज आम्ही गाडी करूनच आले. आणि पाहिल्यानंतर आम्ही तर सीड तर कसे नेणारच आहोत, 1-1 क्विंटल सीड. आता तूर कशी वाटते मग? तूर आमची अशीच आहे, फक्त कसं आहे म्हणजे आमच्या सीडमध्ये ह्या सीडमध्ये थोडंसं डिफरंट काय म्हणजे जे आहे ना सिक्वेन्स जास्त आहे. म्हणजे त्याचं जे लागवाचं आहे ना जवळ आहे, आमचं थोडंसं दूर आहे. आणि आम्ही असंच लागवड केली, फक्त याने 1 बी लावले, आम्ही 2 बिया लावल्या. आता हे जे बी लावले आपण, तर हे 1-1 लावली आपण. आपलं 2 बी आहे. हां, 1 फुटावर 1 बी लावली. तर याला 2 वेळ छाटणी केली आपण. इथून एकदा केली या 1 महिन्याकडं, आणि वरून एकदा केली इथून तिथं, म्हणजे 2 महिने अशा प्रकारे. पण याच्यातही आपण थोड्या चुका काढल्या, आपल्या स्वतःच्याच चुका काढल्या. ते म्हणजे कशा, तर आता याच्यामध्ये जे चुका आहेत तर ते असल्या प्रकारचे आहे की आता तुम्हाला सांगतो मी. आता हे झाड बघा, आता हे झाड बघा, आपण बघू शकता आहे हे झाड. तर हे झाड आपण जर छाटणी केली असती तर हे इथूनच करायला लागत होती, इथून म्हणजे 25व्या दिवशी आहे, ते 25व्या दिवशी, नंतर 45व्या दिवशी, आणि नंतर मग 70 दिवसाला केली तरी चालते. पण एवढ्यामध्येच फांद्या भरपूर आल्या असत्या. तर याच्यात थोडीशी आपली यावर्षी जी चुकी झाली ती आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला सुधारता येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा परफेक्ट नसतो, पण आपल्या चुका आपण सुधारायला काय हरकत नाही. आणि याला खताचं नियोजन आहे, तर ते सुरुवातीला पेरताना एकदा दिलं 10-26, पुन्हा एकदा 1.5 महिन्यानं दिलं 20-0-13, आणि परत एकदा 20-0-13, असं 3 वेळ दिलं. तर तुरीला 3 वेळ खत आवश्यक आहे. आणि अंतर जे आहे तर आता पुढच्या वर्षीपासून हे 1.5 फूट करायचं आपल्याला. म्हणजे हे इतकं अंतर म्हणतात नाही, एक इथं 2 बिया 3 बिया चालते, तिथं पण 3 बिया चालते, 1.5 फुटावर 3 बिया, आणि खताची मात्रा 3 वेळेस. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, अंतर आहे तर हे आहे 12 फूट, आणि अंतर 12 फूटच पाहिजे जमीन पाहून. हलकी जमीन असेल तर 10 फूट. आणि फवारणीची मात्रा जी आहे तर फवारणीची मात्रा म्हणजे जसं वातावरण आहे तसं सोयाबीन आहे तोपर्यंत फवारणीची गरज पडत नाही, पण सोयाबीन निघाल्यानंतर मात्र आपण त्यानुसार फवारण्या देत राहायच्या. तर आता ही सध्या माल पकडत आहे आणि एकदम तोरंबी मोठी आहे, बघू शकता. आणि आता भरपूर वाढते, कारण आपण 4 दिवसापूर्वी पाणी दिलं दोन्ही बाजूंनी, सपाट पाणी जमिनीतून, त्यामुळं आता हे वाढ होत राहिली याच्यावाली. तुरी वाढणं चालूच राहते पाणी दिलं ना. ते आता पाय नाही, इतकं पूल आला, पुन्हा अजून इतके पूल यायसारखं दिसतंय, पुरा किती आलं का अजून इतके येते तसं दिसतंय तुरी तर एकदम. आणि त्यासाठी आमचा बी तुरी आहे, पण कसं आहे आमचा लागवड आला काय ते सिस्टम तुमचा बरं आहे, आम्हाला ते छान वाटते. आता चांगली आहे तूर, तूर 1 नंबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी तूर आहे ही आहे शिवनेरी 45 अर्ली, जबरदस्त तूर आहे. आणि फांद्या पण भरपूर केल्या आहे, आणि मागच्या वर्षीच्या तुरीपेक्षा या तुरीमध्ये थोडासा कालावधी लवकर आहे, त्याच्यामुळं लवकर येण्याची शक्यता आहे. बघा फांद्या कशा आतमध्ये येत आहेत अशा प्रकारे. आणि 2 वेळेस छाटणी केल्यामुळे वाढ पण थोडी आपण याला थांबवली आहे. आणि बाजूला आपला इथं हरभरा आहे, आणि हा हरभरा नवीन सिलेक्शन वाण आहे, 3 फुटावर पेरला आहे. आणि डुकरांचा त्रास होते म्हणून इथं साड्या वगैरे लावल्या आहे आपण. इथं हे बघा, इथं साड्या वगैरे लावल्या आहेत, हे पूर्ण साड्या लावल्या, 20 रुपये साडीप्रमाणे घेतलेल्या आहे आपण. आणि 3 फुटावर हा हरभरा पेरलेला आहे, हे बघा अशा प्रकारे. आणि ही तूर आपली. आणि तुरीवर आतापर्यंत आपल्या 4 फवारण्या झालेल्या आहेत. आता 5वी फवारणी 5 तारखेला, कारण काल परवाच आपण केलेली आहे शुक्रवारी. आता याच्यावर फवारणी जी आहे तर याला क्लोरोपायरिफॉस 30 मिली, M45 30 ग्राम, आणि बाया जर खुडायला भेटल्या तर ठीक, नाही तर कल्टर घ्यायचं आपल्याला 3 मिली.
कल्टर बायाज आणि खुडणीसाठी असं शेंडे खुडणीसाठी नाही भेटल्या तर असं व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे. कसा वाटते तुम्हाला हरभरा एक नंबर आहे. हां 3 फूट अंतर आहे. मग त्यातला प्लॉट होता ते 2.5 फुटावर होता, हा 3 फुटावर आहे. हे एक नंबर दिसत. कलर 100% जर्मिनेशन होते. आणि ही नवीन व्हरायटी आता जी आपण तुम्हाला जी दिली ती NVR नवरदेव 48 आहे ना. आता ही सिलेक्शन आहे व्हरायटी वेगळी, तर ही पुढच्या वर्षी येईल. ही झालं ती झालं नाव नाही आता हिचं पुढच्या वर्षी. ठीक आहे. आता हे बुड आहे, हे आता हिरवं आहे. हे जेव्हा तांबूस कलर येईल तेव्हा याला मुळ्या भरपूर आल्या असं समजायचं. त्यासाठी काय करायचं, त्याच्यावर M45 फवारायचं. M45 काय होते, दबल्या जाते आणि कल्टरनं पुन्हा दबल्या जाते. मग हे मुळ्या वाढवते, इथं लाल कलर येते आणि आपल्याला मर थांबून जाते. आणि M45 भरपूर फरक पडते. जास्त महाग नाही करायचं, फक्त 10 रुपयाचं M45 लागते. 10 रुपयाचं क्लोरोपायरिफॉस, बस 20 रुपयात एक पंप. 3 पंप लागतात एकरी. 3 पंपामध्ये सगळी शेती फवारणी होती. आपण सूर्यफूल घेतलं आहे, हे इथं डुकरांनी सगळं खाऊन टाकला, म्हणजे इथं पातळ निघला, इथं नाही निघला. हे डुकरांचं आहे. सूर्यफूल तुमच्या पैसे पुन्हा आपल्या लावते कसं लेट होते लेट होते.